एवढं निस्कान केलं त्या मुडदाडांनी आणि तुम्ही म्हणताय की त्यांना सोडून द्यायचं. हे बघा काय हाल केलाय ते बघा. 4 घाव बसलं, आग सोसली की होईल नीट. एवढं मऊ कसं काय वागता येतंय म्हणते तुम्हाला. जीवावर उठलेल्यांचा जरा बी राग येऊ नये. कृष्णाताई, तुम्ही ना त्या कृष्ण माईवानीच एकदम कायम शांत बघा. शांत हो भागा, शांत हो. डोक्यात आग घातली ना की आधी फक्त राखच लागते, मग कशाला. कृष्णाताई, एक विचारू का? हा, तो गौरीच्या मनात संशय आहे तो खरा आहे का? तुम्हाला काय वाटतं? काय माहित. या चुलीची आग जशी आपलीच जमीन जाळती तसा माझाच नवरा माझ्या पोरींच्या जीवावर उठलाय आणि मला काय बी बोलता येत नाही. का? नवरा आहे माझा, पण आई म्हणून मला तसं नाही करता येणार. पण लई सोचता बघा तुम्ही. हा का? बाईची आई होते तिथंच तिने सोसायची तयारी केलेली असती. उद्या माझ्या 3 पोरींची लग्न करायची म्हणजे मला त्याचे पाय धरायला धावच लागणार ना. कारण लग्नात पोरींना बापाची जरुरी असते. काय कर आई, शांता, मिनी, आमच्यामुळे तुला सोसायला लागतंय. आम्ही मुली जन्मलो म्हणून बापानं सोडलं तुला. नाही बाळा, नाही, असं काय बी नाही. हा, तुझ्या बाबाने डोक्यात राग घालून घेतली होती म्हणून आपण काय करतोय त्यासने समजलंच नाही. त्यासने हे बी समजलं नाही की त्यांच्या पोटी 3 पोरी नाही, 3 देव्या जन्मल्या आहेत. हा, आणि तू ह्या सगळ्याचा का विचार करते ग? जा अभ्यास कर जा, नाही तर गौरी ताई चिडल बरं का तुझ्यावर. हा, जा अभ्यास कर. आई, तू आमच्या लग्नाची अजिबात काळजी करायची नाही आणि माझ्या लग्नाची तर नाहीच नाही. शारदा, हो, अरे तसं बी या खानावळीच्या बाहेर पडलं ना की मला घाबरल्यागत होतं बघ. माझं मन इथेच रमतं आपल्या खानावळीत. लोकांना जेव घातलं, त्यांनी आपल्या जेवणाचं कौतुक केलं की मला लय बरं वाटतं. असं वाटतं हेच माझं आयुष्य आहे. आणि तसं बी तूच म्हणतीस ना, माणसानं देवासाठी झिजणारं चंदन व्हावं. मग लग्न न करता तुझ्यासाठी आयुष्यभर झिजाया तयार आहे ग मी. शारदा, हो आई. आणि आता तूच म्हणलीस ना मिनीला, आम्ही 3 देवी. मग या 3 देवींना जन्म देणारी तू बी देवीच झालीस की नाही? आणि आता गौरीच्या भाषेत सांगायचं झालं तर आमच्या या देवीनं अशी मान खाली घातलेली आम्हाला मंजूर नाही. पहिल्याच भेटीत शंकरच्या पसंतीला उतरली की जिगीषा. शंकरसाठी आम्ही घेतलेला निर्णय बरोबर ठरवला पोरीनं. मम्मा, विकेट पडली आहे या दोघांची. महादेव, मिशन सक्सेसफुल. सिरियसली मॉम, तू मला या गावठी बाई समोर वाकून नमस्कार करायला लावणार आहेस? नॉट हॅपनिंग. Come on, sit here. Why don't you understand, baby? नमस्कार करूनच चमत्कार होतात. And you know, ही त्या सो कॉल्ड गावातली परंपरा, संस्कार म्हणतात याला. You get that? हो, कम ऑन मॉम. AIच्या जमान्यात तू हे काय परंपरा संस्कार घेऊन बसली आहेस? ओ गॉड, लेट मी Baby, my baby. Okay, listen. मी तुला आता तुझ्या मॉडर्न वेने समजावून सांगते.
थॅचर काय म्हणतो? ओ गॉड. यू कॅन चेंज द वर्ल्ड विथ युअर टॅलेंट. आता तरी कळतंय का? म्हणजे त्या चिपो शंकरला मलाच मास मधून क्लास मध्ये आणायला लागणार आहे? No, that's my darling baby Jigisha. Love you. ओ मॉम, कम ऑन या, प्लीज डोंट कॉल मी जिगीशा. आय जस्ट हेट दॅट नेम. किती भंगार आहे ते. मला ना झेन, सिंडी, मॅडी असे जेन्झी नावं पाहिजेत. चेंज इट. Oh, come on यार जिगिशा. What's wrong with you, huh? मी तुझं नाव जिगिशा ठेवलंय त्यामागे माझा काहीतरी प्लॅन असेल ना बेबी? हा, व्हॉट? जिगिशा काय अर्थ काय याचा? हा, विश टू विन, डिझायर टू कॉन्कर. तुला जिंकायचंय आणि सत्ता मिळवायची आहे. कळतंय का तुला? हा, यू गेट दॅट? चल चल पाया पडती चल. अरे राहू दे, आता आपण नातेवाईक होणार. लागा तयारीला. हो तर कृष्णाताई येते आम्ही. तुला सांगितलेलं कळत नाही भाई? कुठून आणू मी पैसे? काय पैशाचं झाड आहे का माझ्याकडं? पैसे नाही दिले तर ती माणसं दारात येऊन बसणार. बसू दे, मी काय करू? कुठून आणू पैसे? ती माणसं लय डेंजर आहेत ग. मग दारू ढोसायची बंद करा. ती माणसं मला मारून टाकणार. मग मरून जा, मरून जा एकदाचा, म्हणजे मी तरी सुटन. असं नाही करू. काय झालं बघा का? माझा नवरा माझे सगळे पैसे दारूवर उडवतो. वर त्या बाईकडनं व्याजावर पैसे घेतो आणि त्याचे बी ढोसतो. 2 दिवसात व्याजाचं पैसे दिलं नाही तर त्या बाईनं मारायची धमकी दिली आहे. अगं, कोण बाई? शेजारच्या गावची सावकार मातोश्री. व्याजावर पैसे देते आणि टाइमात पैसे नाही दिले ना परत तर मग मारहाण. जीव इटलाय माझा त्या बाईच्या धमक्यांनी. असं कसं? काय जंगल राज आहे का? कायदेशीर तक्रार कर मातोश्रीवर. नाही नाही, लई पावरबाज माणसं आहेत ती. अशी कोण लागून गेली ती मातोश्री? ते काय नाही, तक्रार करायचीच. कायद्यासमोर सगळी समान. तू चल चल माझ्या संगट. नाही नाही, ती मातोश्री कैदाशीन बाई आहे. तुमच्या पुढं आधीच अडचणी कमी आहेत होय. माझी अडचण न ग तुमच्या बरोबर. माझं नशीबच खराब आहे बघ. माझा नवरा दळभद्री आहे. असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा. नात्यात जपतात एकी